लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी। आज 2 हप्त्यांचे पैसे एकत्र येणार। मोठा निर्णय झाला। आनंदाची बातमी। फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे हप्ते आता 4200 रुपये खात्यात आज ठीक 1 वाजल्यापासून पुढे वाटप होणार। लाडक्या बहिणी खुश। स्वतः मुख्यमंत्र्यांनी ते बघा काय सांगितलं आहे। आज काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मेसेज सुद्धा आलेला आहे। आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या 10 लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे। तर आपण पाहिलं की आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। परंतु एक मोठा निर्णय आता झालेला आहे। लाडक्या बहिणींना आता एक मुहूर्त ठरला साडीचा। तो म्हणजे काय तर लाडक्या बहिणींना आता होळीच्या सणाला एक गिफ्ट सरकारकडून मिळणार आहे। ते म्हणजे होळीला लाडक्या बहिणींना मिळणार आहे साडी। त्यामुळे लाडकी बहीण खुश झालेली आहे। सोबतच आता एक मोठं निर्णय सुद्धा झालेला आहे। कारण फेब्रुवारीचा आता जर आपण बघितलं तर आज शेवटचा दिवस आहे तरी सुद्धा हप्ता आलेला नाही। यामध्येच एक मोठा निर्णय झाला। फेब्रुवारी आणि मार्च या महिन्याचे हप्ते एकत्र येऊ शकतात। सगळ्यात मोठी बातमी आहे 2 तुम्हाला हप्ते एकत्र येऊ शकतात। 4200 रुपये डायरेक्ट तुम्हाला मिळू शकतात। फेब्रुवारीचा सुद्धा हप्ता आता 1500 वरून डायरेक्ट 2100 रुपये करू शकतात। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। काही लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेज यायला सुरू झालेला आहे। प्रचंड उत्साहाचं वातावरण लाडक्या बहिणींच्या इथे दिसत आहे। त्यासोबतच बँकेमध्ये मोठी गर्दी झालेली आहे। कारण 5 बँकेमध्येच हे पैसे आता जमा झालेले आहेत। 15 जिल्ह्यांमध्ये हे पैसे आलेले आहेत। ते आता सुरुवात झालेली आहे। ज्या जिल्ह्यांमध्ये आले नाही त्यांना बघा इथं आता आदी तटकरे मॅडम काय म्हणाल्या आहेत। त्याच्यामुळे ही योजना चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलत आहोत एक, आणि ती कायमस्वरूपी चालू राहणार। महिलांसाठी सुरू केलेली ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे। ती अशा पद्धतीनं कोणीही बंद करण्याचा विचारही कधी मनामध्ये आणूही शकत नाही आणि कोणी कधी करणारही नाही। कारण ज्या योजनेने महिलांच्या आयुष्यामध्ये आनंद आलाय तो आनंद हिरावून किंवा हिसकावून पहा, टेन्शन घेऊ नका। कोणाला जर वाटत असेल की फेब्रुवारीचा हप्ता अजून आला नाही तर योजना बंद झाली का, तर योजना ही काही बंद झालेली नाही। तर सरकार आता मोठ्या एका नियोजनामध्ये आहे। तुम्हाला मोठं गिफ्ट सुद्धा मिळणार आहे। ज्या लाडक्या शेतकरी बहिणी आहेत त्या लाडक्या शेतकरी बहिणींना सुद्धा एक मोठं आता गिफ्ट सरकारकडून मिळणार आहे। ते स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। ते सुद्धा आपण बघणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे। बघा, लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे हप्ते आता एकत्र येऊ शकतात। फेब्रुवारीचा आणि मार्चचा हे दोन्ही हप्ते एकत्र 4200 रुपये हे डायरेक्ट खात्यामध्ये येणार आहेत। आज ठीक 1 वाजल्यापासून पुढे हे वाटप सुरू होईल। आणि कोणत्या बँकेत येणार आहेत, काय करावं लागणार आहे हे सगळं पाहणार आहोत। सोबतच तुम्हाला एक महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे ज्या लाडक्या शेतकरी बहिणी आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे। बघा, आज 2 हप्ते एकत्र येणार आहेत। बहिणींना साडी सुद्धा मिळणार आहे। गॅसचे सुद्धा पैसे मिळणार आहेत। बघा मुख्यमंत्री काय म्हणाले आणि किसान सन्मान योजनेचा 19वा हप्ता हा त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहेत। मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली, पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा अडीअडचणीला त्याला कामाला येतो। आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या 6000 रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील 6000 रुपये देतं। आणि लवकरच आपण हे 3000 रुपये त्यापासून वाढ करणार आहोत। म्हणजे वर्षाला 15000 रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील। आणि लवकरच आपण हे 3000 रुपये त्यापासून वाढ करणार आहोत। म्हणजे वर्षाला 15000 रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातील। आज आपण तर पहा, आता आपण बघितलं की लाडक्या ज्या शेतकरी बहिणी आहेत त्यांना अतिशय आनंदाची बातमी। आता त्यांना एक्स्ट्रा 3000 रुपये मिळणार आहेत। म्हणजे ज्या वर्षाकाठी तुम्हाला 12000 रुपये मिळत होते आता तिथे 15000 रुपये हे करण्यात आलेले आहेत। आणि अशा काही महत्त्वाच्या शेतकऱ्यांचं सुद्धा तिथं ते सत्कार सुद्धा केलेला आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाचं काही महत्त्वाचे अपडेट्स आता आदी तटकरे मॅडम यांनी दिलेले आहेत। तर बघा, ही योजना काही बंद होणार नाही, तुम्ही चिंता करू नका। आज फेब्रुवारीचा शेवटचा दिवस आहे। तुम्हाला वाटत असेल की पैसे येणं बंद का झालं, तर बंद होणार नाही किंवा ते हप्ता बंद होऊ शकत नाही। स्वतः आदी तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली आहे। सोबतच आता लाडक्या बहिणींसाठी खुश खबर म्हणजे काय, तर लाडक्या बहिणींना आता एकदम 2 हप्त्याचे पैसे हे मिळू शकतात। कारण त्यांनी असं लक्षात आलंय की आता उशीर खूप झालाय, आता उशीर करता कामा नये। मार्च आणि फेब्रुवारी हे दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र देऊ म्हणजे होळीच्या सणाला लाडक्या बहिणींना एकदम त्यांच्या खात्यावरती पैसे येऊ शकतात। असं जसं तुम्हाला माहिती आहे की दिवाळीच्या सणाला 2 हप्ते एकत्र दिले होते, तसंच हे 2 हप्ते होळीच्या सणाला सुद्धा देऊ शकतात।
त्यासोबतच लाडक्या बहिणींना साडी वाटपाचा एक मोठा निर्णय घेतलेला आहे। तर त्यामुळं लाडक्या बहिणी अतिशय आनंदी झालेल्या आहेत, कारण लाडक्या बहिणींना साडी आणि परत गॅस सिलेंडरचे पैसे सोबत तुम्हाला 2 महिन्याचे एकदम 4200 रुपये। त्यामुळं इथं एकदम आनंदाचं वातावरण सुरू झालेलं आहे पसरायला। आता काही लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती मेसेजसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे। बँकेमध्ये प्रचंड गर्दी आजपासून होणार आहे, तुम्हाला सांगतोय। आजपासून पुढे फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे हप्ते आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण पहा। जर तुम्हाला सुद्धा हे 2 हप्ते एकत्र पाहिजे असतील, साडी पाहिजे असेल, तर काय करायचं आहे बघा। मी तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे की कोणते ते महत्त्वाचे जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होणार आहेत। बघा, जर तुम्हाला मी सांगितलं तर सुरुवात बघा, पुणे, रायगड, सातारा, सांगली, मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव, लातूर, तिकडे धुळे, अमरावती, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून ही जी सुरुवात आहे ती सुरुवात करण्यात येणार आहे। तुम्ही म्हणाल याच्यानंतर 2 हप्ते मिळणार का? हो, 2 हप्ते सुद्धा मिळणार। राहिलेल्या बाकीचे जे हप्ते आहेत ते सुद्धा मिळणार। त्यामुळे लाडकी बहीण अतिशय आनंदी आहे आणि प्रचंड खुश आहे। प्रचंड गर्दी आजपासून आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे महत्त्वाची जी काही कामं करायची आहे ते तुम्हाला आता मी सांगतोय, कारण बघा, जर तुम्ही ही कामं केली नाहीत तर बाकीच्या इतर लाडक्या बहिणींना सगळे पैसे येतील, त्या खुश होतील, परंतु तुम्हाला काही पैसे येणार नाहीत। त्यामुळे जे आदित्य तटकरे मॅडमने सांगितलं आहे तेच आपण तुम्हाला इथं सांगणार आहोत। तुम्हाला नेमकं काय करायचं आहे जेणेकरून तुमच्या पण बँकेमध्ये, तुमची बँक कोणती असो, तुमच्या पण बँकेमध्ये पैसे हे जमा होतील। दोन्ही हप्त्यांचे सोबत गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे जमा होतील आणि तुम्हाला साडी सुद्धा मिळणार। तर सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं जे डॉक्युमेंट येत आहे ते सध्या आहे रेशन कार्ड। बघा, ज्या लाडक्या बहिणींचं रेशन कार्ड असेल त्यांना साडी मिळणार आहे, त्यांना गॅस सिलेंडर मिळणार आहे, त्यांना लाडकीचं पण मिळणार आहे। कसं सांगतो, सोबत तुम्हाला जे नमो किसान योजनेचे आता 15,003 वाढवले ते सुद्धा मिळणार आहेत। कसं ते सांगतो बघा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर रेशन कार्डची EKYC असेल आणि जर तुमचं नाव ऑनलाईन तिथं सरकारला जर दिसलं तर तुम्हाला होळीच्या सणाला एक साडी आणि आनंदाचा शिधा सुद्धा दिला जाणार आहे। सोबतच तुम्हाला जर तुमचं रेशन कार्डमध्ये जर नाव नसेल तर तुम्हाला साडी पण मिळणार नाही, तुम्हाला रेशन पण मोफत बंद होणार, तुम्हाला तुमचा जो आनंदाचा शिधा आहे तो पण मिळणार नाही आणि तुम्हाला कुठल्याही योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यामुळं जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला सुद्धा हे जे काही योजना चालू आहेत ह्या चालू राहावं असं वाटत असेल, मोबाईलवरती मेसेज यावं असं वाटत असेल, तर आजच रेशन कार्डची EKYC करून घ्या। सगळ्यात महत्त्वाचं ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे अशांसाठी आहे ही, कारण त्यांनाच हे येणार आहे। आता दुसरं म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या पण बँकेत आज पैसे यावेत तर काय करायचं आहे बघा। तुमचे बँकेतली जी माहिती आहे ती माहिती तुमच्या आधार कार्डवरती माहिती पाहिजे, म्हणजे बँकेतला मोबाईल नंबर, आधार कार्डवरचा मोबाईल नंबर, बँकेतले तुमचं नाव आणि स्पेलिंग, आधार कार्डवरचं नाव आणि स्पेलिंग जर सेम असेल तर काही हरकत नाही। जर वेगवेगळा असेल तर तुम्हाला आधार कार्ड आजच अपडेट करावं लागणार आहे आणि ते अपडेटेड आधार कार्ड आजच तुम्हाला बँकेत जमा करावं लागणार आहे। जर तुम्ही आज जमा केलं तर तुम्हाला जो काही फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचा हप्ता मिळणार आहे ते तुम्हाला मिळतील, नाहीतर मिळणार नाही, नाहीतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मेसेज काही येणार नाही। त्यामुळे आज 3 मेसेज तुम्हाला येऊ शकतात, कदाचित 2 सुद्धा येऊ शकतात। त्यामध्ये एक गॅस सिलेंडर 430 रुपये आणि लाडकी बहिणीचे एकदम 4200 रुपये हे तुमच्या खात्यावरती आत्ताच येऊ शकतात। मोठी बातमी, मोठा आनंदाची बातमी इथं लाडक्या बहिणींसाठी सरकारनं दिलेली आहे। भरपूर जणांना वाटत होती की लाडकी योजना बंद झाली, पण असं नाही मित्रांनो। स्वतः सगळे मंत्री सांगत आहेत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळे सांगत आहेत ही योजना काही बंद होणार नाही। सोबतच गॅस सिलेंडरचे जर पैसे तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे म्हणजे गॅसची EKYC। आलं लक्षात? आता बघा, ज्या लाडक्या बहिणींचं पोस्टाचं खातं आहे त्यांना काय करायचं आहे तर त्यांना सुद्धा आधार कार्ड अपडेट करून तिथं जमा करायचं आहे। तुम्ही म्हणाल आता कोणत्या बँकेत पैसे येणार, तर बघा पोस्टाच्या खात्यात पैसे येणार, SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस अशा महत्त्वाचे 5 ते 6 बँक आहेत त्याच्यामध्ये पैसे येणार। आता तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे। तुमचे डॉक्युमेंट्स अपडेट आहेत का, तुमच्याकडं रेशन कार्ड कोणतं आहे, तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का, तुमचा मोबाईल नंबर चालूच आहे का, हे सगळं तुम्ही सांगा। जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत सरकारला काही कळणार नाही। त्यामुळे कमेंट्स करा, भरभरून कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा। जोपर्यंत तुम्ही त्यांना सांगणार नाही तोपर्यंत त्यांच्याकडे कागदपत्र नसणार नाही। त्यामुळं ज्या लाडक्या बहिणी आहेत, लाडक्या शेतकरी बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचणार नाही। तर हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणींना आधी जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आधीच चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही काय करताय, व्हिडिओ तर पाहताय, व्हिडिओ तुम्हाला आवडतात देखील, परंतु चॅनलला
सबस्क्राईब करायचं विसरून जात आहे, त्यामुळे तुमच्यापर्यंत व्हिडिओ उशिरा पोहोचतो किंवा पोहोचतच नाही, त्यामुळे तुम्हाला लाभ हा मिळत नाही. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.